स्वरांचा वारसा समृद्ध झाला. सांगलीकर सुरांमध्ये चिंबन आला. पृथ्वीराज पाटील आयोजनात धरोहरला उत्स्फूर्त प्रतिसाद. सांगली प्रतिनिधी हारून नालबंद. हरुण ही मैफिल खास होती. एक बाप आणि त्यांचा लाडका मुलगा. बापानं कष्टानं स्वरावर राज्य मिळवलं आणि त्यांचा समृद्ध वारसा मुलगा पुढे घेऊन निघालाय. तो बाप म्हणजे प्रख्यात गायक संगीतगार सलील कुलकर्णी आणि मुलगा नौका पण आश्वासक गायक शुभंकर कुलकर्णी. त्यांनी स्वरांचा वारसा समृद्ध केला आणि त्या सुरांमध्ये सांगलीकर रसिक चिंबन आला. निमित्त होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमातील धरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमाचे आयोजक होते भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि साक्षीला होते रसिक सांगलीकर. विष्णुदास भावे नाट्य मंदिरातील ती संध्याकाळ भारावलेली होती. आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने सलील यांनी अनेकदा या नाट्यगृहाने ऐकले होते, चिंब झाले होते. आजचा सोहळा त्याहून वेगळा होता. तो सुरांचा वारसा एक समृद्ध हाती सोपवताना बाबा सलील उलगडला जात होता. सुमारे 3 तासांची ही मैफल केवळ स्वरांची सुरांची नव्हती, तर ती वारसा कसा चालवायचा असतो याचा धडा देणारी होती. बालगीते, बडबड गीते, अभंग, गवळण, चित्रपट गीते सादर करून रसिकांना चिंब भिजवले. हे गजवदना या गीतापासून सुरुवात झालेली मैफल स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीतापर्यंत अखंड बरसत राहिली. प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुधीर सापोरकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, डॉक्टर विक्रम कदम, गीतांजली पाटील, भारती दिगडे, स्वाती शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. एका माकडाने काढले दुकान. अगोबाई ढगूबाई. बाबा म्हणती हाय जॉनी, आई म्हणते शंभू, आजोबा म्हणतात खंडेराव, आजी म्हणते गबरू. कहीं डूब दिल ना ढल जाए, ना तुम हमें जाने, ना हम तुम्हें जाने, तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी या मराठी हिंदी गीतांनी रसिकांना भुरळ घातली. मन तळ्यात मळ्यात जाईच्या खळ्यात तव नयनांचे दल हलले ग या गीतांनी नाट्यगृह भारावले. नवीन डेटा पॅक दे रे ही कविता सादर करत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी रसिकांना खिळवून ठेवले. मन माझे चपळ ताई बाई ग, तुझा बंगला मोठा, नसतेस घरी तू जेव्हा, वल्लभ रे नाखवा, मी डोलकर डोलकर, आम्ही ठाकर ठाकर, जांभूळ पिकल्या झाडाखाली, डौलं मोराच्या माणसा, डिपांग डिपांग या गीतांनी मैफल वेगळ्या उंचीवर गेली. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचलन केले. विंदा करंदीकरांनी मी गाणं त्यांच्या घरी जाऊन ऐकवलं होतं. आणि हे बघा, ते ज्ञानपीठ विजेते अत्यंत मोठे कवी, त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांचं गाणं लिहिलं तरी एक ते माणसाला बारीक चिमटा काढल्याशिवाय ते गाणं पूर्ण व्हायचं नाही. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे सर्वेसर्वा विंदा करंदीकरांनी मी गाणं त्यांच्या घरी जाऊन ऐकवलं होतं. आणि हे बघा, ते ज्ञानपीठ विजेते अत्यंत मोठे कवी, त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांचं गाणं लिहिलं तरी एक ते माणसाला बारीक चिमटा काढल्याशिवाय ते गाणं पूर्ण व्हायचं नाही.